असा हात करून. असा हात काय असतो माहिती आहे ना, असं इथं घालतात ना ते तंबाखू, तसं करून मरतात. मी पाहिलेलं आहे. का? याचं एक कारण आहे की सगळ्यात आवड आहे. माऊलीची एक ओवी आहे बघा, नाही, जे आवडोनी जीवी उरे ते मरणाचिये मेरे फार हो लागे. आणि त्याच्या पुढची ओवी आहे, म्हणून मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते चितवा. परमात्मा म्हणतात जन्मभर जी आवड, हे आवडतंय, हे आवडतंय, हे आवडतंय, असं जे ज्याचं झालेलं आहे ज्या गोष्टीबद्दल, त्यातली सगळ्यात सर्वोच्च आवड जी असते ती मरणाची आहे मेरे फार हो लागे. मरणाच्या वेळी म्हणजे शेवटच्या क्षणात ती खूप होऊन येते, खूप होते. आणि खूप झालेली ती आवड जी आहे ती आपल्याला पुढचा जन्म ठरवते की याला पुढं कोणत्या जन्मात घालायचं आहे. आता एवढं बोलल्यानंतर आता इच्छा करावी की न करावी याचं उत्तर काय सांगा. जी इच्छा तुम्हाला पुढच्या जन्माचा त्रास निर्माण करून देणारी आहे ती इच्छा करावी का? करू नये, करू नये. सामान्यतः मनुष्याची मूळ प्रवृत्ती ही आहे की जे चांगलं ऐकावं, एखाद्या वस्तूचं चांगलं वर्णन ऐकलं आपल्याला काय वाटतं, मला ती पाहिजे, मला ती पाहिजे. मला फक्त मृत्यू लोकातली नाही, स्वर्गातलं वर्णन ऐकलं मला ते पाहिजे वाटतं, ब्रह्मलोकातलं वर्णन ऐकलं मला ते पाहिजे वाटतं, इंद्राचं राज्य ऐकलं मला ते पाहिजे वाटतं. खरा महात्मा हा असा असतो. श्रीमद भागवतात एके ठिकाणी वर्णन केलं, न पारमेष्ठ्यम न महेंद्रधिष्ण्यम न सार्वभौमं न रसाधिपत्यम न योगसिद्धिः अपुनर्भवं वा मय्यार्पितात्मेच्छति मद्विनान्यत् यत्पादरजः प्रपन्नाः. दोन्ही ठिकाणी हे वर्णन आहे की ज्यांना भगवंताच्या चरणाच्या धुळीची लालूच लागली, ज्यांना भगवंताच्या प्राप्तीची गोडी लागली, लाचावले मन लागलीसे गोडी, याच्याकरता ज्याचं मन लाचावलं त्याला भगवंताशिवाय इतर कोणतीच गोष्ट आवडत नाही. मग कोणती आवडत नाही? न पारमेष्ठ्यम, ब्रह्मदेवाचं पद, परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा. न महेंद्रधिष्ण्यम, इंद्राचं जे राज्य आहे ते इंद्राचं राज्यही नको वाटतं. इंद्रपदाधिक भोग भवरोग, इंद्रपदाधिक जे भोग आहेत त्यांच्याबद्दलची तुच्छतेची वासना त्याच्या अंतःकरणात निर्माण होते. बरोबर तसाच आहे. न सार्वभौमम, सगळी भूमी आपल्याला एकदम मिळाली किती आनंद होईल. तर हेही नाही. बरं, पाताळाचं राज्य मिळालं, न रसाधिपत्यम, नाही आवडत, नाही आवडत. योगाची सिद्धी आपण काल त्याचा विचार करून आलो. योगाच्या सिद्धीची अपेक्षा तो करीत नाही. आणि खरं सांगू, याही पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर अपुनर्भवम वा, अपुनर्भव म्हणजे काय? मोक्ष, ज्याच्यात पुन्हा जन्म नाही, असा ज्ञानापासून मिळणारा जो मोक्ष आहे, या मोक्षाची अपेक्षा सुद्धा या महात्म्याला राहत नाही. आता याच्यापेक्षा किंचित वांछित काही राहिलं आहे का? काहीच राहिलं नाही. स्वर्गाधिकापासून ब्रह्मदेवाच्या पदापासून ते मोक्षापर्यंत कोणत्याही प्रकारची गोष्ट दुःखाची ब्रह्मादिक पदे दुःखाची ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दृष्टीत धडी जडो देशी
सगळ्याचा लसावी, या सगळ्याचं सार श्री तुकाराम महाराजांनी सांगितलं. ही सगळी पदं या महात्म्याला का आवडत नाही? कारण त्याला जे प्राप्त झालेलं असतं त्याच्यापेक्षा इतर सगळ्या गोष्टी कमी आहेत हे त्याच्या पक्क लक्षात आलेलं असतं. आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव नाही. लहान मूल आहे, लहान मुलाच्या हातात 100ची नोट आहे. लक्ष देऊ नाही का बरं? लहान मुलाच्या हातात 100ची नोट आहे. घरात पैसे मोजणं चाललं होतं, त्यानं हळूच ती घेतली आणि बाहेर आलं. म्हणजे त्याला चोरायचं नव्हतं, पण काहीतरी वेगळं आहे म्हणून ती हातात घेतली आणि बाहेर आलं. बाहेर दारात ते मूल आहे, त्याच्या हातातली 100ची नोट एका माणसानं पाहिली. आणि पाहिल्यानंतर काय केलं? दुकानात गेला आणि एक चॉकलेट आणली. चॉकलेट आणलं, त्याच्या समोर धरलं. ए बाळा, घे चॉकलेट. आता चॉकलेट आवडत होतं. चॉकलेट समोर धरलं की त्यानं हळूच ते माग घेतलं. ए, तुझ्या हातातलं ते दे मला आणि मग हे चॉकलेट घे. लहान मूल काय करील हो? पैसे हातात धरून ठेवील ना? मग काय करील? चॉकलेट घेईल आणि पैसे देऊन टाकेल. व्यवहार बरोबर झाला का हो? पैसे खायचे माहितीच नाही. का केलं त्यानं हे? कारण एकच होतं, पैशाची किंमत माहीत नाही आणि चॉकलेट आवडते. आपण सगळे त्या लहान मुलाला हसतो, पण आपल्या प्रत्येकाची परिस्थिती तीच आहे. वैकुंठवासी पूज्य धुंडा महाराज म्हणायचे, त्यांना हसू नका, आपलं तेच चाललंय असं म्हणायचे. आपली परिस्थिती अशीच आहे. आपल्या हातात भक्ती आहे, पण गंमत अशी आहे, कुणीतरी येतो आणि एक चॉकलेट दाखवतो आणि आपल्या हातातली भक्ती घेऊन जातो. संसाराचं सुख दाखवतो. भगवंताचं प्रेम प्रत्येकाच्या अंतःकरणात आहेच आहे. मग त्याच्यावर पडदा कशाचा पडतो? विषयाच्या सुखाच्या इच्छेचा पडदा पडतो. एक एक विषय समोर दिसला की माणूस मागच्या त्या प्रेमाला, मागच्या त्या आनंदाला विसरून जातो आणि त्या सुखाच्या मागे 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 जायला लागतो. म्हणून जे प्राप्त झालेलं आहे, 2 ओव्या याकरता 12व्या अध्यायातल्या सांगेन की जे प्राप्त झालंय ते ज्याला माहीत नाही तो संसाराच्या मागे लागतो, आणि जे प्राप्त झालंय ते ज्याला ठाऊक आहे तो त्याच्या मागे लागत नाही. जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे किंवा आणि जया परवते काही नाही, ते आपण पेची आपुल्या ठाई, जाहला या लागी जो काही आकांक्षी ना. इच्छा न करण्याची कारण या 2ही ओव्यांमध्ये सांगितली आहेत. जया परवते काही नाही, ज्याच्या पलीकडचं जगात दुसरं काहीच नाही. परवते म्हणजे पलीकडचं, ज्याच्या पलीकडे मिळवायचं काहीच राहत नाही. असं कुणाला मिळालं? हात वर करा बरं, की ज्याच्या पलीकडे मिळवायचं काहीच राहिलं नाही. असं मिळालं आहे का आपल्याला? काही नाही मिळालं. मग जे मिळालं की दुसरं काहीच मिळवावं वाटत नाही, त्याला म्हणायचं ज्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि अजून काय? जे आपण पेची आपुल्या ठाई, जे स्वतःच्या ठिकाणी सिद्ध आहे. म्हणजे काय? ज्याला काही मिळवण्याकरता दुसऱ्याकडे पाहावं लागत नाही, काहीच पाहत नाही. ते परमतत्व स्वतःला सुख मिळवण्याकरता दुसऱ्याचा आधार घेतं का? संसाराचं सुख दुसऱ्याच्या आधाराशिवाय घेता येतं का? अगदी खाली येऊन सोपेपणाने बोलेन, संसारातला एकही आनंद दुसऱ्या कोणाच्या आधाराशिवाय घेऊन दाखवा. येतो का? नाही येत. म्हणजे आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत. कोणताही आनंद घ्यायचा म्हटलं, जिभेला चांगला पदार्थ खायचा म्हटलं, पदार्थ लागतो की नाही? पदार्थ हा दुसऱ्याचा आधार झाला. कानाला काही चांगलं ऐकायचं म्हटलं, ऐकण्याचा विषय लागतो की नाही?
म्हणजे दुसऱ्याचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला आनंद नाही, आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत. पण जे आपण पेचे आपुल्या ठाई, स्वतःसिद्ध याला म्हणतात. बरं, कुणाकडूनच कशाचीच अपेक्षा नसणं. आणि अशा प्रकारचा जो महात्मा झालेला असतो स्वतः, तो कुणाकडूनच कशाची आकांक्षा करीत नाही. आणि त्याच्याकडे जे असतं ना, सुखासी चढावा जयाचे असणे. पुढे चालून प्रतिक्षण वर्धमानम हे जे स्वरूप वर्णन केलं प्रेमाचं, भक्तीचं, की प्रत्येक क्षणाला वाढतं चढतं वाढतं सुख मिळतं, चढता वाढता आनंद मिळतो. हा आनंद ज्याच्या अस्तित्वानं मिळतो, तोच जर त्या आनंदाचं रूप झाला असेल तर सांगा त्यानं या अशा तुच्छ विषयांकडे पाहून मला याच्यातून आनंद पाहिजे असं तो म्हणू शकेल का? नाही म्हणत. म्हणून भक्तीच्या आनंदाची जी परिसीमा आहे, कधी काळी सांगितलं असेल तरी सांगतो. तैत्तिरीय उपनिषदामध्ये आनंदाची मीमांसा केली, या परब्रह्माच्या आनंदाची मीमांसा केली. स एषवा एष ही आनंदस्य मीमांसा भवती. ही आनंदाची मीमांसा, आनंदाची चर्चा आम्ही तुमच्याबरोबर करतो. मग त्यात पहिल्यांदा मनुष्याचा आनंद सांगितला. तो सांगताना म्हणतात की युवा स्यात् साधु युवा आशिष्ठः दृढिष्ठः बलिष्ठः तस्येयं पृथिवी सर्वावित्तेन पूर्णा स्यात् स एको मानुषानंदः. मनुष्य आशावान असावा. आशावान म्हणजे काय? मला पुढचं मिळवायचंय, मला पुढचं मिळवायचंय, मला पुढचं मिळवायचंय अशी आशा त्याच्यात असावी. महत्वाकांक्षा ज्याला म्हणतात ती दृढ असावी. ती मिळवण्याकरता बळ असावं. त्याकरता तो तरुण असावा. बरं, तरुण असून नुसता पानपट्टीवर असलेला तरुण नाही, साधू युवा, चांगल्या प्रकारच्या लक्षणांनी संपन्न असलेला तरुण असावा. आणि संपूर्ण पृथ्वी त्याच्या ताब्यात असावी. राजा राणी त्यांच्या ताब्यात सगळी पृथ्वी. एवढं जेव्हा होईल त्याला जो आनंद होतो त्याला म्हणतात मानुषानंद. आणि यानंतर याच्या 100 पटीनं जो आनंद आहे तो आजानज देवांचा आनंद आहे. नंतर त्याच्या 100 पटीनं गंधर्वांचा आनंद आहे. गंधर्वांच्या 100 पटीनं देवांचा आनंद आहे. देवाच्या 100 पटीनं इंद्राचा आनंद आहे. असं करीत 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 ब्रह्मदेवापर्यंत हा आनंद नेला. पण हा आनंद सुद्धा पूर्ण आहे असं आम्ही म्हणू शकत नाही, असं उपनिषदकार म्हणतात. त्या ब्रह्मानंदाचं स्वरूप इतकं मोठं आहे, इतक्या पटीनं वाढणारं आहे, तरीसुद्धा ते पूर्ण आहे असं म्हणता येत नाही. मग तो आनंद कुणाला मिळतो? जो पूर्ण आनंद आहे तो एकालाच मिळतो ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आशा नाही, इच्छा नाही. हां हां पूर्ण ब्रह्मानंद आहे. हां, तो आम्ही मिळवतो. हां. आणि त्याच्याकरता सगळं काळजी म्हणजे तेच सारखं निरस आम्ही, बाकीचं सगळं निरस आहे. कोणत्याही प्रकारच्या विषयामध्ये या महात्म्यांची आसक्ती राहत नाही. कारण ज्याला 1 कोटी रुपये मिळाले, एक म्हणे फेरीवाला होता. फेरीवाला माहिती आहे ना, आपल्या दारातून जातो, अमुक घ्या तमुक घ्या म्हणणारा. हातगाडीवर सगळं घ्यायचं, सगळा माल भरायचा आणि तो माल विकत चालायचं. एकदा त्यानं लॉटरीचं तिकीट काढलं आणि योगायोगानं त्याला ते 1 कोटीचं लॉटरीचं तिकीट लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं आपला जेवढा माल होता तेवढा रस्त्यावर आणला आणि सगळ्यांना म्हणायला लागला, हे घेऊन जा रे, हे घेऊन जा रे, हे घेऊन जा रे, ज्याला जे पाहिजे ते घेऊन जा. रोज 1 पैसा न सोडणारा तो दुसऱ्या दिवशी म्हणायला लागला, तुम्हाला जे पाहिजे यातलं ते घेऊन जा. कसं म्हणू शकतो? का? त्याच्यापेक्षा जास्त मिळालेलं आहे म्हणून. संत
या संपूर्ण विषयांच्या आनंदाला धिक्कारून देतात, फेकून देतात, आम्हाला हे नको म्हणतात, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ त्यांना याच्यापेक्षा जास्त मिळालेला आहे. समाजात मानमान्यता मिळालेला मनुष्य त्या ज्या सुखाकरता लालायित राहतो ते सुख मात्र त्यांनी पूर्ण त्यागून दिलेलं असतं. यत प्राप्य न किंचित वांछती, तो नाही घेत, नाही स्वीकारित. 55व्या सूत्रामध्ये एक सांगितलं, तदेव शोचती, तदेव अवलोकयती, तदेव शृणोती, तदेव भाषयती, तदेव चिंतयती. जे प्राप्त झालंय ना, प्राप्त झालेलं आपल्या जवळ राहावं याच्याकरता काय करावं लागतं? जे मिळालंय ते यज्ञामध्ये अग्नी काढला जातो बघा, त्याला काय म्हणतात? अरणी मंथेच्या द्वारे तो अग्नी काढला जातो. कधी प्रक्रिया पाहिली असली यज्ञाची तर तुमच्या लक्षात येईल. तो काढताना असा ढणढण येतो का? नाही, अगदी एवढा एवढा आलेला असतो, किंचित आलेला असतो. तो दिसतही नाही, अगदी जाणत्या लोकांना थोडं काहीतरी चमकताना दिसतं. मग काय करतात? मग त्याच्यात तो कापसावर घेतात, पहिल्यांदा कापसावर घेतात, त्याला आजूबाजूनी ती नारळाची शिंडी असते ना, ती त्याच्या आजूबाजूला टाकतात आणि त्याला वारा घालायला लागतात. का करतात हे असं? हे करण्याचं एक कारण आहे, ती ठिणगी जी आहे तिची ज्वाला झाली पाहिजे, त्याचं संरक्षण करणं. मिळालेला छोटासा अग्नी त्याचं संरक्षण करण्याकरता तत् अनुकूल असलेल्या सगळ्या वस्तूंना एकत्रित करून त्याला वारा घालून तो जसा वाढवावा, त्याप्रमाणे परमात्म्याचा आनंद एकदम मिळत नसतो, पहिल्यांदा तो हळूच छोटा मिळतो. मग काय करायचं असतं? तेच पाहत पाहत, त्याच्याबद्दलच बोलत बोलत, त्याच्याबद्दलच चिंतन करीत करीत तो अंतरंगातला आनंद हे संत महात्मे वाढवतात. आणि जसं एखाद्या रोगाचं एखादं पथ्य असतं, औषध एक असतं आणि पथ्य एक असतं. समजा सर्दी झाली, सर्दी झाल्यानंतर नाक गळायला लागल्यानंतर मग दही भरपूर खावं, त्याच्यानंतर लोणचं खावं, चिंचा आणाव्यात गाभोळ्या गाभोळ्या, त्या खाव्यात. बरोबर बोललो ना मी? हां, नाही. मग हे खायचं असतं का नसतं खायचं? हे सोडून द्यायचं असतं. म्हणजे ज्या वस्तू खाऊ नयेत असं सांगितलं त्याला पथ्य म्हणायचं, आणि ज्या औषध दिलेलं असतं ते औषध आहे, जे रोग बरं करणार आहे. पण दोन्हींचाही रोल सारखाच आहे बरं, दोन्हीचाही रोल सारखा आहे. त्याप्रमाणे नामस्मरण ग्रहण करीत करीत भवरोगाचा नाश करून परमात्म तत्वापर्यंत जात असताना काही पथ्य आहेत बरं, काही पथ्य आहेत. आणि ते पथ्य कोणतं? तर विषयाची इच्छा न करणं हे सगळ्यात महत्त्वाचं पथ्य आहे. आपल्या इंद्रियांना विषयांशिवाय भक्तीच्या आनंदाचा थोडा थोडा अनुभव यायला लागला, म्हणजे अग्नी थोडा निर्माण झाला की त्याला त्याच भक्तीच्या अन्य साधनांची हवा घालावी.
आणि विषयांच्या संबंधाचं पाणी त्याच्यावर पडू देऊ नये. आणि वाचेन न सेवी. विषयांच्या संबंधाचं पाणी पाणी पडलं की अग्नी प्रज्वलित होतो. बरोबर आहे? नाही, पाणी पडलं की अग्नी विझतो. त्याप्रमाणे विषय स्वीकारले की भक्ती विझून जाते. भक्ती विझून जाते. म्हणून यालाच कुपथ्य म्हणतात. भक्ती करीत असताना जर विषयांचं सेवनही चालू आहे आणि भक्तीही चालू आहे, लक्षात ठेवा खूप काळ लागणार आहे. संत आपल्याला म्हणतात भक्ती सोपी आहे, भक्ती सोपी आहे, भक्ती सोपी आहे. पण संत या बाबतीत थोडे दुतोंडी आहेत. बरं, दुतोंडी आहेत. का? एकीकडे काय म्हणतात की भक्ती खूप सोपी आहे. काही प्रमाण माझ्या समोर येईन आत्ता. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणे एकेची खुंटती. आणि दुसरं प्रमाण आहे, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. आता हे बोलणं खरं संतांचं आहे का असं बोलणं पुढाऱ्यांचं असतं? तसं पाहिलं तर दुटप्पी बोलणं. हां, हां, सुरुवातीला सोपी आहे, हां, नंतर अवघड आहे, किंवा सुरुवातीला अवघड आहे, नंतर ती सोपी होत जाते. दोन्ही बाजूनी. पण प्रामुख्यानं जर विचार केला तर सुरुवातीला सोपी वाटणारी आहे आणि नंतर पेपर अवघड 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 येत जातात. प्रल्हादासारख्यांना कुठे पेपर सोपा होता हो? कठीण होता. आणि ज्याला विषयांचा त्याग करता यायला लागला, माझा मुद्दा इथे आहे, ज्याला विषयांचा त्याग करणं सोपं होत होत भक्ती करणं जमलं, त्याच्याकरता ती सोपी आहे. आणि ज्यानं विषयांचं सेवनही सुरू ठेवलं आणि भक्तीही सुरू ठेवली, त्याच्याकरता मात्र ही अवघड आहे. म्हणून गंमत अशी आहे, यत प्राप्य न किंचित वांछती. ज्याची प्राप्ती झाल्यानंतर तो महात्मा कशाचीच इच्छा करीत नाही. 2-3 गोष्टींनी, 2-3 प्रकारांनी आपण याचा विचार केला. इच्छा केली तर भक्ती संपेल म्हणून ते करायचं नाही. आणि हो, आणि त्याचबरोबर त्या भक्तीच्या अन्य साधनांचा अंगीकार करायचा. तो म्हणजे भक्तीचंच एक साधन आहे, परमात्म्याचं मुख पाहायचं. काय बघा, एक प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, पाहिले पाही परतोनी. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. हे जे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे ना, त्याचाच आशय या सूत्रात आहे. तत्एव अवलोकयती. तेच पुन्हा पुन्हा पाहायचं, तेच पुन्हा पुन्हा ऐकायचं, तेच पुन्हा पुन्हा बोलायचं, त्याचाच पुन्हा पुन्हा विचार करायचा. ते करीत गेलं की हळूहळू स्पष्ट 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 होत जातं. पहिल्यांदा बुद्धीला स्पष्ट होतं आणि नंतर अनुभूतीच्या रूपानं अंतःकरणाला स्पष्ट होतं. इच्छा तो करीत नाही. बरं, त्याच्या पुढे सांगतात न शोचती. तो कशाचाही शोक करीत नाही. खरं पाहिलं तर इच्छेचा परिणाम काय हो? आशा जैसी दुःखाते, व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आशा कशाला विते? आशेपासून कशाचा जन्म होतो? दुःखाचा जन्म होतो. दुःख निर्माण होतं. तुम्ही आशा करून बघा, एखाद्या माणसाकडून हा करील 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 आपल्याला वाटत राहतं, नंतर तो काहीच करीत नाही, त्यावेळी मनाला जास्त दुःख होतं. आशाही परमम दुःखम. म्हणून ज्यानं इच्छा सोडली तो सगळ्यांचा राजा झाला. ज्यानं इच्छा सोडली त्याच्या जीवनात दुःख स्वप्नात सुद्धा येत नाही. इच्छेपासूनच दुःख आहे. पहिल्यांदा वाटतं पत्नी लग्न झाल्यानंतर आता कोणी आपल्या मनासारखं वागत नाही, पण पत्नी आली मग ती आपल्या मनासारखं वागेल, वाटतं ना. पत्नीलाही वाटतं ते आपल्या मनासारखं वागतील. त्यांचं निश्चित होतं. पत्नीचं खरं होतं, कारण तिने म्हटलं काय मिस्टर कसं, तो बिचारा म्हणतो बाई तुम्ही म्हणाल तसं. असं होतं. पण
मिस्टरांना बिचाऱ्याला त्यांच्या भाग्यात सगळंच असं असेल असं सांगता येत नाही. जामखेडमध्ये याच्यापेक्षा वेगळं असणार आहे, म्हणजे सगळ्यांचंच चांगलं असणार आहे. किंबहुना एवढं प्रवचन होईपर्यंत तरी सगळं ठीकठाक आहे असं म्हणायला हरकत नाही. पण विनोदाचा भाग सोडा, मला यातला मुद्दा हा सांगायचा आहे की संसारातली कोणती इच्छा आपण केली आहे आणि ती आपली पूर्ण झाली, एक सांगा. नाही होत महाराज, नाही पूर्ण होत. पूर्ण झाले म्हणजे इच्छेची वस्तू परत नको आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीच नको, काहीच असं होतच त्याला पूर्ण. हां, तात्पुरती इच्छा पूर्ण होणं आणि त्याच्या पुढं काहीतरी निर्माण होणं याला पूर्ण होणं म्हणत नाहीत. म्हणून इच्छेचा अंतिम परिणाम दुःख आहे. हा न वांछती म्हणून न शोचती. त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, कोणत्याही प्रकारचा शोक नाही. विषय अनेक विस्ताराचे आहेत. महात्म्याला शोक का नसतो याचा विचार करायचा झाला तर भगवद्गीतेचा 2रा अध्याय प्रामुख्यानं शोक का केला जात नाही याच्यावरच आधारलेला आहे. 11वा श्लोक तुम्ही बघा. 11व्या श्लोकात प्रामुख्यानं काय सांगितलं हो? अशोचान अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अर्जुना, ज्याबद्दल शोक करणं अजिबात योग्य नाही त्याचा शोक तू करायला लागलायस. अशोचान अन्वशोचस्त्वं. दुसरी गोष्ट, याच शोकाचा परिणाम किंवा या शोकाचं खरं कारण न जाणल्यामुळे प्रज्ञावादांश्च भाषसे. मोठ्या लोकांच्या फक्त गोष्टी बोलतोस. काही लोकांना मोठमोठ्या गोष्टी बोलण्याची सवय असते. बोलायला ते आघळपघळ असतात आणि वागायला निव्वळ पोकळ असतात. काही करीत नाहीत, फक्त मोठमोठ्या गोष्टी बोलत राहतात. अशी जी गोष्ट आहे अर्जुनाची तीच झाली आहे हे देव म्हणतात. प्रज्ञावादांश्च भाषसे. पण जे खास ज्ञानी आहेत, गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडित. जे होऊन गेलं त्याच्याबद्दलही शोक करीत नाहीत आणि पुढं अमुक होईल तमुक होईल मग माझं कसं होईल याचा विचार करूनही ते शोकात राहत नाही. हां, भविष्यात अविचार प्राप्तेतु काहीतरी आहे जीवनमुक्त. वा, मला वाटतं विवेक चूडामणीमध्ये हे वर्णन आलंय. अतीताननुसंधानम. भूतकाळात जे होऊन गेलं त्याला स्वतः चिकटायचं नाही.